नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता मानिनी जी असते ती या दोघांना खूप ओरडत असते. म्हणते आता इथून पुढे तुम्ही दोघं हे असलं काही सुद्धा करणार नाहीये, लक्षात येते का? आणि तेव्हा पार्थ सुद्धा या दोघांना म्हणतो, जीवानंदिनी आई बरोबर बोलतीये, इट कुड हॅव बीन अ डेंजरस सिच्युएशन. तर काव्य म्हणते, नाही नंदिनी ताई, पण तुला मानलं पाहिजे अगं. तर काव्यानं असं म्हटल्यानंतर मानिनी अजून भडकते आणि म्हणते, झालं तू अजून झाडावरती चढव त्यांना. तर तेव्हा काव्या म्हणत असे, अहो असं काय करताय, नाही जीवाचा मित्र होता ना इन्स्पेक्टर तिथे. तर मानिनी म्हणते, आणि जर तो का वेळेवरती आला नसता तर नंदिनी म्हणते, हो आई तुमचा राग रास्त आहे, पण कितीतरी अहो निष्पाप जीवांचा प्रश्न होता ना तिथे, आणि एखादा गुन्हा घडतोय आणि आपण त्याच्याकडे कानाडोळा कसा करायचा. तर मानिनी म्हणते, मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे, आपण सामान्य माणसं आहोत हे विसरू नका. तर नंदिनी सुद्धा म्हणते, आणि सामान्य माणसंच क्रांती घडवतात हो की नाही. तर काव्या तर मध्येच बोलते, म्हणते, आई आई तुम्ही चिडू नका ना प्लीज. आणि बाळ ऐकतं हं सगळं, काय म्हणेल ते. माझी आजी येता जाता सतत कोणावर ना कोणावर तरी चिड करतच असते, चिडका बिब्बाय माझी आजी. तर मानिनी म्हणते, करा करा थट्टा करा. तर जीवा एकदमच म्हणतो, या म्हातारीची. आणि असं म्हटल्यानंतर सगळेजणच हसू लागतात. तर पार्थ म्हणतो, बरं जोकर्स पार्ट, पण हॅट्सअप आहे तुम्हाला दोघांना सुद्धा. म्हणजे रक्ताचं आणि ओळखीपाळखीचं कुठलंही नातं नसताना ना तुम्ही त्या मुलांना त्या माणसांच्या तावडीतून सोडवलं. तर नंदिनी आता म्हणते, अहो पण तो मास्टर ना अजूनसुद्धा सापडलेला नाही आहे. तो मास्टर सापडला असताना असं ती म्हणत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो, सापडेल सापडेल तो. म्हणजे त्याआधी तुला आरामाची गरज आहे, डॉक्टर काय म्हणाले, जरा लक्ष दे. म्हणजे असं तो आता मानिनीकडे बघून बोलतो. आणि तेव्हा हे सगळेजण हो असं करतात. पण नंदिनीला मात्र मित्रांनो आता त्या मास्तरची काळजी, म्हणजे त्याला कसं पकडायचं हे सगळं तिच्या डोक्यात चाललेलं असतं खरं. आणि त्यानंतर आता नंदिनी जेव्हा संध्याकाळची असं खाली उतरत असते तर जीवा लगेच येतो, अगं कुठं कुठं उतरतेस खाली, मी आहे नाही तर चल लगेच गोळी घे बरं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, एक मिनिट ऐक ना जरा, मी नंतर घेईन ना गोळी. तर तेव्हा जीवा म्हणतो, एक घे बघ, नाही नाही तुझ्या नंतरला ना खूप अंतर असतं, अजिबात नाही, आत्ताच्या आत्ता घ्यायचे, घे पटकन चल. आणि या बाबतीत मी तुझा अजिबात ऐकणार नाही, घे घे पटकन. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी लगेचच गोळी घेते आणि म्हणते, आता खुश झाला, आता येऊ का मी, खूप तयारी करायची राहिलेली आहे माझी, उद्याच्या नाश्त्याची तयारी करायची राहिली आहे. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, एक मिनिट तुला कोण चावी मारतं ग, दिवसभर हे करायचंय ते करायचंय, चावी दिलेल्या भाऊलीसारखी घरभर फिरत असतेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, कोण म्हणजे माझा बाहुला पसारेवाला. असं म्हटल्यानंतर जेव्हा तर हसूच लागतो आणि म्हणतो, ऐक ना, मला ना अजूनही तो दिवस आठवतो, तुझा ना फोन हरवला होता आणि तू मला सांगितलं होतंस मला जरा फोन लावा बरं. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, आणि तुमच्याकडे माझा नंबरच नव्हता. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं केवढी चिडली होतीस तू तेव्हा, मग मी माझ्या फोनवरून तुझा नंबर डायल केला होता. आणि असं हे सगळं बोलत असताना मित्रांनो ह्या दोघांना सुद्धा तो क्षण आठवत असतो, जेव्हा जीवाने तिचं नाव चकाचक बाई असं सेव्ह केलेलं असतं. आणि आता नंदिनी म्हणते, किती छान दिवस होते ना ते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, इझी होते. आणि मी काय म्हणतोय, आत्ता मी तुझा नंबर बायको किंवा नंदू डार्लिंग म्हणून सेव्ह करू. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अजिबात नाही. बघा आपल्या बायकोला बायको किंवा डार्लिंग म्हणून आवाज देणारी भरपूर लोक आहेत, पण तुमच्यासारखं चकाचक बाई म्हणणारं दुसरं कोणीसुद्धा नाही आहे. माझा पसारेवाला मला खूप आवडतो कसाही असला तरी. तर तेव्हा जेव्हा हसता हसता आता सिरियस होता आणि म्हणतो, काय काय असं म्हणून नंदिनीचं कानच पकडतो, आणि कसाही असला तरी. आणि म्हणतो, नाही नाही तू जा जा, आत्ताच्या आत्ता चालती हो, आपलं डाएट फूड रेडी करणं ही तुझी शिक्षा, जा आता जा. तर तेव्हा नंदिनी म्हणते, जेव्हा तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठी काहीही करणं मला कधीच शिक्षा वाटत नाही, कळलं का. असं म्हणून ती लगेच आता तिथून उठून चाललेली असते आणि तिला परत थोडीशी चक्कर येते. तर तेव्हा जीवा तिला सावरतो आणि म्हणतो, ओके आहेस ना तू, पाणी हवंय का. तर नंदिनी म्हणते, नाही नाही मी ठीक आहे. आणि म्हणतो, बघितलं नवऱ्याची भरभक्कम साथ असणं किती गरजेचं असतं, ते सोप्या होतात ना गोष्टी. आणि तू जाशील का येऊ सोडायला. तर नंदिनी म्हणते, अजिबात नाही. असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि तेव्हा जेव्हा कोणाला तरी फोन लावतो आणि म्हणतो, आत्ता जातच नव्हती, आत्ता आली आहे, आणि सांगितलं ते आणलेस ना. असं म्हणून तो दरवाजा उघडतो आणि काहीतरी पार्सल घेतो आणि म्हणतो, आता बघ चकाचक बाई काय करतो ते. आणि याचं काहीतरी प्लॅनिंग जोरदार चालू असतं मित्रांनो. आणि इकडे आता वसू जी असते ती रम्याच्या पायाला मलम लावत असते आणि म्हणते, आता मलम लावलंय ना तुझ्या पायाला, मग आता तुला बरं वाटेल. आणि तेव्हा वसू तिच्या पायाला मलम वगैरे लावत असते, असं बडबड करत असते, पण रम्याचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. आणि आता वसू तिला म्हणते, अगं रम्या, काय ग कुठे तरी लागली तुझी, विजेला बोलवू का पाय चेपून द्यायला.
असं म्हणून ती हसते आणि रम्या अजून जास्त चिडते आणि थोडंसं सिरियस होऊन म्हणते, काय झालंय, कसला विचार करतेस तू एवढा? तर तेव्हा रम्या आता एकदमच म्हणते, आई आपण ना विजयने जो प्लॅन सांगितलाय ना तो करूयात अगं. तर वसू म्हणते, हो पण खूप मोठा प्लॅन आहे ग हा. तर रम्या म्हणते, हो मोठा प्लॅन आहे खरा, पण आपल्या पत्त्यावरती पडणार आहे ना तो. तर वसू म्हणते, पत्त्यावर म्हणजे काय अगं, अगदीच पत्त्यावरती पडणार आहे. आणि आत्तापर्यंत आपण जे काही प्लॅन्स केलेत ना त्याला मस्त तडका लागेल. पण मला काय वाटतं माहिती का, ही खूप मोठी स्टेप आहे ग. नाही नाही, म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्या गोष्टींना आपल्या हातात राहिल्या पाहिजेत. तर रम्या म्हणते, राहतील गाई, आणि विजयला मुठीत ठेवणं फार अवघड नाही आहे माझ्यासाठी, कारण तो माझ्या प्रेमात आंधळा आहे. आणि प्रेमात आंधळा असणारा माणूस कोणतं सुद्धा टोक गाठू शकतो. त्या विजेचा हा प्लॅन ना या घरामधलं सगळं काही हलवून टाकेल. आणि मग एकदा का आपलं काम झालं की मग कोण विजय, म्हणजे यूज अँड थ्रो, टिश्यूसारखं फेकून द्यायचं त्याला. तर वसू म्हणते, अगं रम्या पण किती चांगला मुलगा आहे तो. हे बघ ऐक माझं, तुझं फ्युचर ना त्याच्याबरोबर आहे, कळतंय का तुला? तर तेव्हा रम्या आता चिडते आणि म्हणते, आपण माझ्या आता प्रेझेंटचा विचार करूयात का? तर या दोघींचं मित्रांनो असं चालू असतं इकडं. आणि इकडे आता स्वयंपाकघरामध्ये नंदिनी असते आणि तेव्हा मिथून काका तिथं येतो आणि म्हणतो, अगं नंदिनी अजून झोपली नाहीस तू? तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही उद्याची तयारी करत होते, पण झालेलीच आहे आता, पण तुम्हाला काय हवं आहे का असं ती विचारते. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, नाही नाही, नो नेवर नेवर, मी आपल्या घरातल्या फरशा मोजून झाल्या, मग म्हटलं तर किचनमधल्या मोजाव्या, असं म्हणून कॉमेडी करतो. आणि नंदिनीसुद्धा हसत असते आणि म्हणते, बरं ठीक आहे मी येते, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, नंदिनी मी काय म्हणतो, तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी, म्हणजे आराम कर बरं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो. तर आता मिथून काका पुढं म्हणतो, जुई खूप गोड पोरगी आहे बरं, मला खूप आवडली. तर तेव्हा नंदिनी म्हणते, छान आहे ना, चिमुरडे पण बुद्धी एकदम तल्लक आहे तिची. तर मिथून काका म्हणतो, नंदिनी तिला बघून मला कुणाची आठवण झाली माहिती आहे? माझ्या पिऊची, श्रेयाची. तुला सांगू का, आमची पिऊ आहे ना अशी लहानपणी अशी गोड गोड पोपटासारखी बोलायची. आणि मी काय म्हणतो, आपण त्या जुईला इथेच ठेवून घेऊ ना, म्हणजे काय आहे त्या जुईच्या रूपाने ना मला माझ्या पिऊचं, श्रेयाचं बालपण परत नव्याने बघायला मिळेल ना आत्ता. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही बरोबर आहे तुमचं काका, म्हणजे मलासुद्धा हा विचार येऊन गेला होता, पण असं नाही करता येणार, ती तिच्या मावशीकडे राहते ना म्हणून. पण आपण कधीतरी तिला भेटायला बोलवूयात ना परत. तर मिथून काका तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडतो. तर नंदिनी म्हणते, नाही नाही काय म्हणालात? तर तेव्हा मिथून काका आता विषय बदलतो आणि म्हणतो, ते काय आहे ना, वहिनीला उपवास असतो ना, ते साबुदाणा डाळदाणे वगैरे भिजत टाकले ना का नाही ते ते म्हणत होतो. आणि म्हणतो, चालेल ना, गुड नाईट, एन्जॉय. तर त्यांना असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, एन्जॉय? तर तेव्हा मिथून काका म्हणतो, स्लीप युअर स्लीप, एन्जॉय करा, आराम करा, असं म्हणायचं होतं मला. असं म्हणून गुड नाईट करतो. तर तेव्हा नंदिनी लगेच तिथून निघून जाते. तर तेव्हा मिथून काका आता लगेचच जीवाला फोन लावतो आणि म्हणतो, अरे बाबा त्या नंदिनीबरोबर बायकासारख्या हव्या तेवढ्या गप्प्या मारला, तू रेडी आहेस ना? ती यायला निघाली, आणि ऐक दमाने घे, प्रेमाने घे, कळलं? असं म्हणून तो फोन ठेवतो. म्हणजे जीवाने मगाशी मिथून काकाला फोन केलेला असतो आणि त्या त्या ह्या दोघांचं मिळून काहीतरी प्लॅनिंग शिजत असतं मित्रांनो. आणि आता मिथून काका म्हणतो, बायकोसाठी सरप्राईज प्लॅन करणं ना म्हणजे मजा असती. मी माझ्या मंजूसाठी नेहमी करायचो, पण तिला आधीच कळायचं. पण माझा जिगर आहे ना, खूप काय करतो ना मला खूप आवडतं. आय लाईक दिस, वाक्या बात आहे, असं म्हणून तो आता तिथून सटकतो. आणि मित्रांनो इकडे आता नंदिनी येऊपर्यंत जीवाने तर रूम एकदम असली जबरदस्त सजवून ठेवलेली असते. त्याने कॅन्डल्स वगैरे लावलेले असतात आणि असं मस्त सगळा सेटअप तयार केलेला असतो. आणि इतक्यातच आता नंदिनी दरवाजा वाजवते आणि जीवा म्हणत असतो, आलो आलो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जीवा दार का लावून घेतलंय? आणि तेव्हा जीवा आलो आलो असं म्हणतो आणि दरवाजा उघडतो आणि म्हणतो, वेलकम वेलकम. आणि आत आलेल्या नंदिनी तर एकदम खुश होते. सगळं सेटअप बघितल्यानंतर तिला एवढं छान वाटतं आणि म्हणते, जीवा हे सगळं काय आहे? तर तेव्हा जीवा म्हणतो, हे चकाचक बाईसाठी डेट नाईट. आणि 1 मिनिट असं म्हणून तो दरवाजा बंद करतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, जन्मेजय देशमुख फुल फॉर्मात आहेत आज. तर तेव्हा जीवा म्हणतो, येस. आणि काय ना, मी जरा विचार केला की आता सगळं काही ओके मोडवरती आहे. डॉक्टरही म्हणालेत की काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. लग्नानंतर जो काही वेळ आपण एकत्र घालवला आहे त्याचा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा येईल, पण मग आधीच सगळं बांधून बसण्यात काय अर्थ आहे? असं तो बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला एक फटकाच मारते आणि म्हणते, कधी काय बोलायला याचा नेम नाही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, मग काय ना, आता ते हार्ट शेपवाले बलून्स डुलताना दिसत आहेत ना, ते काही दिवसांनी बाळाची दुपटी आणि लंगोट वाळताना दिसतील.
असं म्हटलं तर नंदिनी अजून एक फटका त्याला मारते. तर जेव्हा म्हणतो खरंच सांगतोय मी, हे बघ तुझ्यासाठी ऑलरेडी खूप वाट बघितली मी, बस आता चल. तर तेव्हा नंदिनी म्हणते, एक मिनिट एक मिनिट, अच्छा म्हणजे मिथुन काकांना हे माहिती होतं का? तरीच ते मला म्हणाले एन्जॉय कर वगैरे. आणि असं ती बोलत असताना जीवा हसत असतो आणि म्हणते मी तोच विचार करते की मिथुन काका एवढा वेळ माझ्याबरोबर का बोलत बसलेत. आत्ता मला कळालं की तुम्ही इथे तयारी करत होतात म्हणून त्यांनी मला बोलण्यात गुंतवून ठेवलं का. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो शेवटी काय आहे, प्रोसेसपेक्षा रिझल्ट महत्त्वाचा आहे. आणि म्हणतो ये ये बस बस सावकाश ये बस. तर तेव्हा नंदिनी बसते आणि म्हणते काय ओके पण उद्या सकाळी वेळेत उठायचं आहे. तर तेव्हा जेव्हा आता तिच्यासमोर गुडघ्यावरती बसतो आणि म्हणतो अगं ठीक आहे ग, इतके दिवस व्यायाम करून छान वजन कमी केलेस ना तू, त्याचं हे सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन. आणि म्हणतो एक मिनिट बघ मध्येच मी गोष्टींना विसरतो आणि आत्ता आठवल्या मला गोष्टी, असं म्हणून तो उठतो आणि नंदिनीला म्हणतो इथे बघ आणि तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधतो, रुमालाची पट्टी बांधतो आणि म्हणतो मी सांगणार अगं सगळं काही सांगणार तुला, एकच मिनिट. तर नंदिनी म्हणत असे बोला ना पटकन. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हे बांधू तरी देशील का, आता ना आपण एक गंमत करणार आहोत. आणि म्हणतो मला ना तुझ्या नाकाचा शार्पनेस चेक करायचा आहे. म्हणजे काय ना मी एक एक करून अशी एक एक वस्तू तुझ्या नाकासमोर धरणार, मग तू नाकाने तो वास घेऊन ओळखायची ती वस्तू काय आहे ते. जर तू ती वस्तू करेक्ट ओळखलीस तर ती वस्तू तुझी आणि त्यातच ना तुझं गिफ्ट सुद्धा आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे वा थांब थांब वस्तू आणतो, आलोच. तर तेव्हा नंदिनी म्हणते जीवा काहीतरी फालतू आणू नका, तुमचे वापरलेले सॉक्स वगैरे छी. तर तेव्हा जीवा म्हणतो अगं काय बोललीस. तर तेव्हा नंदिनी म्हणते एक मिनिट जीवा खरंच तुम्ही सॉक्स वगैरे आणणार आहात का. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे हे मला का नाही सुचलं. अगं नाही मला सुचलं असतं ना तर मी नक्की केलं असतं, पण आता एक मिनिट थांब. आणि तो आता 4 वगैरे 5 वगैरे असं करत विचारत असतो तुला दिसते का. तर तेव्हा नंदिनी नाही नाही असं म्हणत असते आणि म्हणते चला ना आता चला ना लवकर. तर तेव्हा आता जेव्हा निशिगंधाची फुलं नंदिनीच्या नाकाजवळ नेतो आणि नंदिनी लगेचच ओळखते हां निशिगंधाचं फूल. तर जेव्हा थोडंसं नाराज होतो आणि म्हणतो अरे ओळखलं, याला काय अर्थ आहे. आणि त्यानंतर ते बाजूला ठेवतो आणि म्हणतो थांब थांब. आणि त्यानंतर आंबा घेतो आणि नंदिनीच्या नाकाजवळ नेतो आणि म्हणतो नंदिनी वास घे. तर तेव्हा नंदिनी लगेचच त्याचा वास घेते आणि म्हणते हा गोडसर सुगंध ना एकाच गोष्टीचा असू शकतो, आंबा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे चकाचक बाईचं नाकसुद्धा एकदम चकाचक आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे तुम्ही सोप्या वस्तू आणताय ना, काहीतरी कठीण आणा माझ्यासमोर. तर तेव्हा जेव्हा म्हणतो कठीण, आता बघतो आता बघ मी काहीतरी कठीणच देतो. आणि त्यानंतर ती शर्ट घेतो, जेव्हा शर्ट घेतो आणि नंदिनीच्या नाकाजवळ नेतो तर तेव्हा नंदिनी बरोबर ओळखते तुमचा पांढरा शर्ट. तर तेव्हा जेव्हा विचारतो अरे म्हणजे तू कसं काय ओळखलं हे, तुला दिसतंय ना, खरं खरं सांग खरं सांग. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो ओळखायला दिसायला कशाला हवं, आंघोळ करून आल्यानंतर ना तुम्ही परत एकदा परफ्यूमनी आंघोळ करता आणि तुमच्या परफ्यूमचा सुगंध माझ्याशिवाय चांगला कोणाला माहिती असणार आहे. म्हणून तर म्हणतात ना नवरा टूरवरती गेल्यानंतर आम्ही बायका आपापल्या नवऱ्यांचे शर्ट अंगावरती पांघरून झोपतो, असं म्हटलं तर जेव्हा हसतच असतो आणि म्हणतो हे ऐकून मला कसलं भारी वाटलंय ना. आणि म्हणतो पण एक मिनिट तू पांढरा शर्ट कसं काय ओळखला. तर तेव्हा नंदिनी म्हणते का नाही ओळखणार, आज सकाळी नव्हता घातला तुम्ही आणि त्यावरती फसाफस परफ्यूम मारलं ते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो बघूया ना आता पुढची गोष्ट तू ओळखतेस का नाही. आणि तशी सॉलिड हुशार आहे माझी नंदू डार्लिंग, असं म्हणून एक मिनिट थांब थांब असं बोलत जातो. ते पार्सल काढतो म्हणजे जे मिथुन काकांनी त्याला दिलेलं असतं ते. आणि त्यानंतर हळूच हात थरथरत नाकाजवळ नेतो नंदिनीच्या. तर तेव्हा नंदिनी लगेचच वडापाव असं म्हणते आणि डोळ्यावरची पट्टीच काढते. आणि पट्टी उघडल्यानंतर थोडं थांबून म्हणते जेव्हा आपण हे डाएटमध्ये नाही आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं ठीक आहे ना, इतके दिवस स्ट्रिक्ट डाएट करून सगळं मेंटेन केलंस का नाही तू स्वतःला, मग त्याचं हे रिवॉर्ड आहे, बक्षीस तर मिळायलाच हवं. तर नंदिनी म्हणते नक्की ना, नाहीतर नंतर तुम्ही म्हणाल हीच तुझी परीक्षा होती आणि तू फेल झालीस परीक्षेत म्हणून. तर तेव्हा जेव्हा हसू लागतो आणि म्हणतो किती क्यूट आहे माझी नंदू डार्लिंग, नाही असं काहीसुद्धा नाही आहे, असं काहीसुद्धा म्हणणार नाही आहे मी, आज परीक्षा नाही आज ना रिवॉर्ड. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो पण ही चिटिंग आहे ना. तर तेव्हा जेव्हा म्हणतो एक दिवस चिटिंग चालतं ग, हे घे असं म्हणून तिला आता छान असा वडापाव देतो. आणि त्यानंतर म्हणतो एकच मिनिट खायचं नाही आहे असं म्हणून दोघेसुद्धा वडापाव चेस करतात आणि दोघंसुद्धा वडापाव एन्जॉय करू लागतात. तर मित्रांनो आता इकडे रम्याने विजयला फोन लावलेला असतो आणि विजय फोन उचलल्या म्हणतो हॅलो ऑल ओके, ऑल गुड आहे ना, कोणी बोललं नाही ना तुला, बोललं असेल तर सांग मी ताबडतोब येतो तिकडे. तर तेव्हा रम्या म्हणते अरे एक मिनिट थांब, होल्ड रिलॅक्स.
अरे विजय रिलॅक्स, मला इथे कोणीही काहीही बोललेलं नाही आहे. उगाच धावपळ करत येऊ नकोस. त्यापेक्षा मी काय सांगते ना ते ऐक शांतपणाने. मला खूप ना महत्त्वाचं सांगायचं आहे. तर तेव्हा विजय म्हणतो, ओके ओके, आय एम ऑल युअर्स. बोल बोल. तर तेव्हा रम्या आता नाटक करू लागते, त्याला बरोबर घोळात घेऊ लागते. म्हणते हे बघ विजय ना, मी खूप विचार केला. आत्तापर्यंत मी खूप काही सहन केलंय. अँड ऑल थँक्स टू यू. तू मला या सगळ्याची जाणीव करून दिलीस. पण आता माझे पेशन्स संपलेत रे, आणि सगळे रस्तेसुद्धा संपलेत. पण आता बास, आता मी ठरवले की परतीचे दोर कापून टाकायचे. तू बस तयारी करायला घे. तर तेव्हा आता विजय तर खूपच खुश होता आणि म्हणतो, म्हणजे आज तू मी आणि आईने कॅफेमध्ये बसून जो प्लॅन केला तो. तर तेव्हा रम्या म्हणते, एक्झॅक्टली युअर प्लॅन ऑन मिस्टर विजय. तर तेव्हा विजय लगेचच म्हणतो, ॲट युअर सर्व्हिस मॅम. आता तू बघ, आपण ना आता राडा आणि धुळा एकत्रच करू. तर तेव्हा रम्या ओके असं म्हणते आणि हसत हसत फोन कट करते. तर इकडे आता जीवा नंदिनीला विचारतो, मग कसा काय लागतोय वडापाव. तर तेव्हा नंदिनी म्हणते मस्त. आणि म्हणते तुम्हाला सांगू का, खूप काळ मोहापासून, सगळ्या मोहापासून खूप काळ लांब राहिल्यानंतर जे सुख आपल्या आयुष्यात येतं ना, तसा लागतो वडापाव. आणि असं हे दोघं बोलत असतात, इतक्यातच कोणीतरी दरवाजा वाजवतं. आणि जीवा जो असतो तो आपल्या हातातला वडापाव एकदम पटकन खाऊन टाकतो. आणि नंदिनी तर आपल्या हातातला वडापाव जीवाच्या हातात देते आणि आले आले असं म्हणून जाऊन दरवाजा उघडते. आणि तेव्हा आता मानिनी तिथं असते आणि दरवाजा उघडल्यानंतर हाय म्हणते. आणि ते सगळं काही बघितल्यानंतर म्हणते, सॉरी सॉरी, तुम्ही डेटवर वगैरे आहात का? आय एम सो सॉरी, पण थोडंसं अर्जंट होतं म्हणून मी आले. काय ना, माझा चार्जर, म्हणजे विक्रम स्वतःचा चार्जर ना मित्राच्या बॅगेत विसरून आलेत आणि मग आता माझा बळकावून बसलेत. माझी बॅटरी ना 2% वरती आली आहे गं, आणि तुझा चार्जर माझ्या फोनला लागतो, असं ते बोलत असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही मी देतेच, असं म्हणून ती चार्जर देत असते. पण जीवाच्या तोंडात वडापाव असतो आणि तो तोंड बंद करूनच गप्प असतो. तर मानिनी आता जीवाकडे बघते आणि छान वगैरे असं इशारा करते. तर तेव्हा जेव्हा काही न बोलता असं तोंड बंद करून असं करत असतो. आणि त्यानंतर मानिनी आता त्याला जरा काहीतरी वेगळं वाटल्यानंतर आतमध्ये येते आणि म्हणते, अरे तू का असा बसलायस हुप्प्या होऊन. तर तेव्हा जेव्हा काही नाही असं म्हणून नुसतं मान डोलवत असतो. तर मानिनी म्हणते, अरे काय झालं, काय लपवलेस की काय गालात. तर जेव्हा नाही असं म्हणत असतं, नंदिनी या दोघांच्याकडे बघून हसत असते. तर मानिनी म्हणते, म्हणजे एरवी मी आले की नुसतं चटरपटर बोलायचास, आज काय झालंय, बोल बोल. आणि म्हणते, शी बाबा जीवा तू लक्ष द्या स्वतःकडे, काय हे गाल फुगलेत तुझे. अरे नंदिनी बारीक होईल आणि तू राहशील असा फुगलेला. आणि असं ती बोलत असते आणि जीवाला म्हणते, अरे तुला हसू पण येत नाहीये. आणि इतक्यात आता नंदिनी चार्जर घेऊन येते. तर माने म्हणते, नाही यू कंटिन्यू, असं म्हणून ती म्हणते बाय बाय. आणि असं म्हणून ती चाललेली असते आणि परत वळते आणि म्हणते, कसला तरी खमंग वास येतोय. आणि म्हणते, समोसा किंवा वडा. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही अहो आई काय झालं, मिथून काका खात होते आणि खाता खाता इथे आले, त्यामुळे असेल. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे शी, रात्रीचा वडा खातात मिथून भाऊजी. आणि जेवायला म्हणते, लक्ष दे त्यांच्याकडे पण, असं म्हणून ती चाललेली असते आणि परत मागं वळते आणि म्हणते, एन्जॉय, असं सांगून अखेर तिथून ती निघून जाते. आणि तेव्हा त्यानंतर आता जेव्हा तो वडा खाऊ लागतो आणि हसत असतो आणि नंदिनीसुद्धा हसत असते. आणि वडा खाऊन झाल्यावर जेव्हा म्हणतो, क्रेझी होतं हे सगळं काही, म्हणजे खूप दिवसानंतर ना आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग गेल्याचा फील आलं मला. तर नंदिनी म्हणते, हो पण तुम्हाला कळलं का, एक तर बेडरूममध्ये खाऊ नये आणि रात्रीचं खाऊ नये, आणि आपण तर चोरासारखे इथे सगळं करत आहोत, असं म्हटल्यानंतर जेव्हा तर खूप हसत असतो. आणि म्हणतो, तुला सांगू पण मला खूप मजा आली, म्हणजे आयुष्यात काहीतरी असं सनसनाट असं घडतच नव्हतं आणि आज सगळं झाले आणि खूप दिवसांनी ना खूप बरं वाटलंय मला. तर तेव्हा नंदिनी म्हणते, पण मी काय म्हणते, अजून एक वडापाव. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे आहे ना पीर, रुको रुको, असं म्हणतो, अजून एक वडापाव त्या नंदिनीला देतं आणि दोघे सुद्धा फुल एन्जॉय करत असतात. तर त्यानंतर मित्रांनो, तर दुसऱ्या दिवशी सकाळी मिथून काका डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि तेव्हा पार्थ येतो आणि त्याला गुड मॉर्निंग करतो. तर मिथून काका लगेचच त्याला टोस्ट देतो आणि म्हणतो, हा घे टोस्ट, एकदम फ्रीस्टाईलवाला. तर तेव्हा पार्थ म्हणतो, फ्रीस्टाईल. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, अरे भरपूर मस्का लावला, आय लाईक दिस, घे खा. तर मानिनी आता येते आणि पार्थला विचारते, काय रे काव्या येते का ब्रेकफास्ट करायला. तर पार्थ म्हणतो, इतक्यात येतील असं वाटत नाही, काय ना रात्री जागून भरपूर अभ्यास करत होत्या. तर मानिनी म्हणते, काव्याने अचानक भरपूर अभ्यास केलाय, मला कौतुक वाटतंय तिचं, फक्त तिला सांगा काळजी घे ग बाई. ॲसिडिटी आधीच 5वीला पुजलेली असे प्रेग्नंट बाईच्या, त्यात ही जागरण करते, बाधायला नको. तर पार्थ म्हणतो, आई मी त्यांना बऱ्याच वेळेला सांगायला जातो, पण त्यांचं डेडिकेशन बघितलं ना मला काही सुचतच नाही. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, कसं सुचणार,
आधीच बायकोच्या पुढं काही न सुचणं हे नवऱ्याच्या पाचवीला पोचलेलं असतं. तर पार्थ म्हणतो नाही नाही डोंट वरी, मी काळजी घेईन तिची. आणि इतक्यातच आता पार्थचा फोन वाजतो आणि तो फोन उचलल्यानंतर एकदमच चिडतो आणि म्हणतो यासाठी तुम्ही मला फोन केलायत? त्यासाठी माणसं आहेत आपल्या ऑफिसमध्ये. आता क्लायंटला प्रेझेंटेशन कसं द्यायचं हे सुद्धा मीच बघू का? आणि त्यानंतर एकदम असं म्हणतो व्हॉट ईमेल चेक करतो मी, असं म्हणतो फोन ठेवून देतो. तर तेव्हा मानिनी विचारते अरे काय झालं? तर तेव्हा पार्थ म्हणतो ही रम्या ना रोज नवीन काहीतरी नाटक करते, मला सुखाने जगूच नाही द्यायचं असं ठरवलंयच तिने. तर मानिनी विचारते पण आता काय केलं हिने? तर तेव्हा पार्थ सांगतो कणखरांचा फोन आला होता, रम्याने रिझाईन केले. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर या दोघांना सुद्धा धक्काच बसतो. तर पार्थ पुढे म्हणतो एकाच घरात राहतो ना आपण, समोर येऊन सांगायचं, फोन करायचा किंवा मेसेज करून सांगायचं. तर ईमेल केला तिने, बरोबर आहे ना, मी ऑफिसमध्ये गेल्याशिवाय ईमेल ओपन करतच नाही, माहिती आहे ना तिला, म्हणूनच. तर मानिनी विचारते पण झालेलं काय हिला अचानक? तर पार्थ म्हणतो आता याचं उत्तर ना तीच देऊ शकते. आणि असं यांचं सगळं काही टेन्शनमध्ये चालू असतं इकडे. आणि इकडे जेव्हा तर मस्त असा तयार झालेला असतो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी काल काय मज्जा आली ना यार, म्हणजे गारगार एसीमध्ये गरमागरम वडापाव, म्हणजे ती हिरवी चटणी, त्यानंतर लाल मिरची आणि वापळता चहा. आणि मी काय म्हणते आज आज चिड्डी करूया पुन्हा? तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही अजिबात नाही, जे काल केलं ते आज परत नाही करायचं. अहो मग काय उपयोग वर्कआउटचा? तर जेव्हा म्हणतो नाही नाही म्हणजे बघा तू काही पण म्हण, याच्या आधी ना आपली प्रत्येक रात्र छानच गेली आहे, पण कालची जी वडापावची रात्र होती ना ती काहीतरी नेक्स्ट लेवल होती यार. तर नंदिनी म्हणते हो ते खरं आहे. आणि म्हणते हे पण सगळं खरं आहे आणि आईनी जो गेस्ट अपीअरन्स दिला आहे ना त्याने खरी गंमत आली. आणि असे हे दोघं बोलत असतात तर इकडे आता पार्थ जोरजोराने रम्या रम्या असं ओरडत असतो. तर जेव्हा म्हणतो एक मिनिट हा दादाचा आवाज आहे ना, आणि हा रम्याच्या नावाने का ओरडतोय? आणि म्हणतो रम्याने ना काहीतरी गोळ घातला असं वाटतंय, तू थांब मी आलोच, असं म्हणतो लगेचच बाहेर जातो. आणि नंदिनीला मात्र राऊंड राऊंड म्हणजे उलटी आल्यासारखं होत असतं आणि ती सारखं आतमध्ये धावत असते. तर इकडे खाली पार्थ रम्या रम्या असं जोरजोराने ओरडतच असतो. तर तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते पार्थ जरा ऐक माझं, थोडंसं शांतपणाने बोल, काहीतरी तमाशे करू नकोस प्लीज. तर पार्थ म्हणतो हे जाणून बुजून करतायत आपल्याला कळत नाहीये का? तर इतक्यात जेव्हा तिथं येतो आणि विचारतो पण काय झाले? तर पार्थ म्हणतो सांगतो असं बोलत असतो इतक्यातच वसू तिथं येते. आणि आता पार्थ वसूला विचारतो रम्या कुठं आहे? तर वसू सांगते मला काय माहिती, म्हणजे सकाळी बाहेर गेले, मला म्हणाले काहीतरी काम आहे म्हणून. आणि विचारते पण काय रे पार्थ आज सकाळी सकाळी रम्याची आठवण कशी काय झाली तुला? तर पार्थ सांगतो रम्याने रिझाईन केले. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो आणि तो विचारतो काय? तर पार्थ म्हणतो हो, आणि ते सुद्धा मेल करून सांगितलेलं आहे. तर वसू म्हणते हो का, बरं झालं बाबा, चांगली बुद्धी आली तिला. तर तेव्हा पार्थ म्हणतो तुला आनंद होतोय? तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं आत्या तुला कळते का हे किती अनप्रोफेशनल बिहेवियर आहे ते? तर वसू म्हणते हे बघ मला हे सगळं काही कळत नाही, पण तिने जे काही केलं ते योग्यच केलं. आणि तिनं असं म्हटल्यानंतर या सगळ्यांना धक्काच बसतो. तर मानिनी म्हणते वसूताई अहो रिझाईन करायच्या अगोदर कळवायला हवं असं नाही वाटत तुम्हाला? तर तेव्हा वसू म्हणते अगं मेल पाठवला असं म्हणाला ना पार्थ, मग झालं की. तर जेव्हा म्हणतो अगं पण एकाच घरात राहतो ना आपण, तोंडाने सांगू नाही शकत. तर पार्थ म्हणतो एक्झॅक्टली, आणि तिला एम्प्लॉयीसारखं वागायचंच होतं, तर मग 1 महिन्याचा नोटीस पिरियड देऊन सोडायचं ना. हे असं न सांगता असं तो बोलत असताना वसू म्हणते कोणत्या तोंडाने सांगेल आणि का सांगेल? मला एक सांग पार्थ, या घरामध्ये कधी कोणी तिच्याशी बरं वागले की मी तिला असं वाटावं की मी कंपनी सोडते हे तुमच्यापैकी कोणाला तरी येऊन सांगावं? माझी रम्या इतकी हुशार इतकी क्वालिफाईड असूनसुद्धा केवळ तिला कमी लेखण्यासाठी तिच्यापेक्षा कमी क्वालिफाईड लोकांची कामं तू तिला देत होतास. आणि आता जर का रम्याने स्वतःहून कंपनी सोडली आहे तर मग तुझ्या नाकाला काय मिरच्या झोंबतायत? आणि पार्थ बोलत असताना म्हणते नाही नाही तू बोलूच नकोस पार्थ, तू ना तुझ्या आयुष्यामध्ये तिला स्पेशल जागा दिलीस ना ऑफिसमध्ये. तर पार्थ म्हणतो काय ना स्वतः तू पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र करतेस. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, रम्याला जर हा जॉब सोडायचा होता तर तिने आधी कळवायला हवं होतं मला. तर तेव्हा वसू म्हणते तू तिला कधी सिरियसला घेतलंस नाही? जरा आठवून बघ पार्थ, तू शेवटचं तिच्याशी बरं कधी बोलला होतास रे? आठवतंय का तुला? नाही ना आठवत? आणि तसंही ती सज्ञान आहे, तिला जे योग्य वाटलं ते तिनं केलं. मला काय वाटतं माहिती आहे का पार्थ, तुझ्या ऑफिसची कामं जर का इतकीच अडली असतील ना तर त्याही रिकामटेकडी माणसाची कारण नसताना
डिटेक्टिव्हगिरी करत फिरतायत ना त्यांना लाव ना कामाला, असं ती सर्व काही फाडफाडफाड बोलते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा जीवा आता पार्थला म्हणतो, दादा सोड ना, नको लोड घेऊस, मी आहे ना, आपण करू सॉल्व. तर मानिनी म्हणते, नाही पण या दोघींचं काय करायचं ना ते कळतच नाही मला, रोज उठून नवीन त्रास आहे आणि आता हे आले ना की यांनाच सांगते सांभाळायला. तर मिथून काका म्हणतो, वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही शांत व्हा बरं. ते म्हणतात ना रोजचं मुड आणि त्याला कोण रडं, अशी अवस्था झाली आहे. आणि जीवाला म्हणतो, जीवा चल आपण नाश्ता करू, असं म्हणून ते दोघे जातात. आणि इतक्यात परत पार्थचा फोन वाजतो आणि तो म्हणतो, हो कळले मला, बघतो मी. आणि त्याला तर आता जाम टेन्शन आलेलं असतं. आणि तो म्हणतो, ही रम्या कुठे आहे पण. आणि इकडे मित्रांनो आता नंदिनी जी असते ती आरशासमोर उभी असते आणि तेव्हा तर तिला म्हणजे ते सगळं काही आठवत असतं ज्यावेळेस जीवा म्हणालेला असतो, हा घास बाळाचा. आणि तेव्हा ती रडत असते, म्हणत असते, माझं आई होणं कठीण आहे जीवा. आणि तेव्हा जीवा म्हणालेला असतो, आपण आपल्या विल पॉवरने आपल्या बाळाला दुसऱ्या जगातून या जगात आणू, ओके. तर नंदिनी म्हणालेली असते, नक्की. तर जीवा त्यानंतर म्हणालेला असतो, मीही तुझ्यासोबत येणार चालत, तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मी सुद्धा डोकं टेकेन. तर त्यानंतर जुई म्हणालेली असते, जी बाई पोरांचा जीव वाचवते ती आई झाल्या बगर राहील का. आणि हे सगळं आठवत असतं आणि नंदिनीच्या डोळ्यातून पाणी येत असतं मित्रांनो. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आता नंदिनीला उचलूनच घेऊन येतो आणि म्हणतो, हत्तीवरून साखर वाटा, आम्ही आई बाबा होणार आहे. असं म्हटल्यानंतर सगळेजणच खुश होतात आणि पार्थ जीवाला मिठी मारतो आणि काव्या नंदिनीला मिठी मारते. तर मानिनी म्हणते, दृष्ट नको लागायला या सुखाला. आणि असं ती बोलत असताना इतक्यातच इकडून रम्या जी असते ती माप ओलांडते आणि एकदमच म्हणते, लागणार. आणि म्हणते, आम्हालाही पेढे वाटावे लागणार कारण आमचं लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही सुद्धा इथेच राहणार. आणि असं तिने म्हटल्यानंतर आणि विजेला आणि रम्याला त्या अवस्थेत बघितल्यानंतर सगळ्यांना तर खूप मोठा धक्काच बसतो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.